नमस्कार मित्रांनो, तुम्ही मुंबईतील काही किल्ले पाहिले असतील किंवा ऐकले असतील। मुंबई शहरात एकूण 11 किल्ले आहेत। काही किल्ले अजूनही स्थिर आहेत, काही जीर्ण अवस्थेत आहेत, तर काही पाडण्यात आले आहेत। या किल्ल्याला भेट देण्यासाठी मध्य रेल्वेच्या सायन स्थानकापासून पूर्व बाजूस उतरून डाव्या हाताच्या फुटपाथने 10 मिनिटे चालल्यानंतर आपल्याला एक महामार्ग येतो। हा महामार्ग ओलांडल्यानंतर आपल्याला चालतच 2 मिनिटात आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो। सायन किल्ल्याच्या पायथ्याशी जवाहरलाल नेहरू उद्यान आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, हा विषय तुम्हाला नक्की विचार करायला लावेल। उद्यानात प्रवेश केल्यानंतर उजव्या हाताला गेल्यावरती आपणास लागते ते लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गेम्स। आता कसे पावसाळा सुरू असल्याकारणाने इथे मुलं दिसत नाहीयेत। चला तर आता आपण जाऊया आपल्या मुख्य ठिकाणाकडे, म्हणजे सायनच्या किल्ल्याकडे। इथे आहे एक तोफ अशीच पडलेली, मोठी आहे। भारताच्या महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाचे शहर मुंबई येथील एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे शिवचा किल्ला किंवा सायनचा किल्ला। महाराष्ट्राची राजधानी मुंबई रोजगार, व्यवसाय आणि आधुनिकता यासाठी प्रचलित आहे, परंतु एकेकाळी मुंबई बेटांचे शहर होते आणि त्याच बेटावरती हे किल्ले होते। हा किल्ला ब्रिटिश सरकारने बांधला होता। याची रचना 1669 ते 1677 दरम्यान झाली। टेकडीवर असलेला हा किल्ला भग्नावस्थेत आहे। किल्ल्याच्या भिंती पडलेल्या अवस्थेत असून त्यावर वृक्षवेली उगवलेल्या आहेत। येथे येणाऱ्या लोकांनी भिंतीवर लिहून ठेवले आहे, चित्र काढले आहे। खूप भयान स्थिती आहे याची।
या किल्ल्याचा उपयोग मुख्यत्वे टेहळणीसाठी व माहीम खाडीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी केला जात असे. इथे तुम्हाला बरेचसे असे पर्यटक आलेले दिसतील. तुम्ही म्हणाल हे कोणी असे किल्लेची माहिती घेण्यासाठी आलेले नसून हे आलेले आहेत ते रील्स बनवत आहेत. आपली जीवाची पर्वा न करता हे या भिंतींवरती उभे आहेत आणि फक्त फोटो सेशन करण्यासाठी. त्यांना या किल्ल्याची माहितीच माहीत नाही किंवा त्यांना देणं गरजेचं आहे असं वाटतं. किल्ल्यावरून दिसणारे हे शहराचे सुंदर रूप. किल्ल्याची ही भयानक अवस्था पाहून खरंच खूप वाईट वाटते. महाराष्ट्रामध्ये असे बरेचसे किल्ले आहेत, त्यांची स्थिती ही देखील अशीच आहे. पण ती महाराष्ट्राच्या थोड्या उंच ठिकाणी आहे. पण हा किल्ला मुंबईमध्ये आहे, तर सरकारने याच्यावरती लक्ष देऊन याला चांगल्या स्थितीमध्ये आणण्याची त्याला गरज आहे. हे आपल्याला आता दिसत आहेत, पण कालांतराने हे सुद्धा नष्ट होतील याची मला काळजी वाटते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता परत एकदा या किल्ल्याला वंदन करून मी आपली रजा घेतो आणि परत आपण भेटू माझ्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.